ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आपण असं पाहणार आहोत की आता अर्जुन आणि सायली दोघेच घरी असतात. तर दोघं छान टाईम पण घालवत असतात, पण मध्येच सायली शांत होते. तिला मधुभाऊंची आठवण येत असते. अर्जुन सायलीला म्हणतो, मधुभाऊंना मिस करतेय ना? सायली म्हणते, हो, त्यांना अगदी रोज जरी भेटले ना तरी मन नाही भरत हो. अर्जुन म्हणतो, सायली, तुला खूप दिवसांपासून तुला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची होती. नाही म्हणजे आता मधुभाऊंचा विषय निघाला म्हणून म्हणून जर आता हिम्मत करून सांगतो तुला. सायली म्हणते, असं काय सांगणार आहात तुम्ही मला नक्की? अर्जुन बोलतो, हे बघ सायली, मधुभाऊ कोमात जाण्याआधी एक गोष्ट मला सांगून गेले. ते म्हणाले होते की, आणि मग तो मधुभाऊंचा फ्लॅशबॅक सीन दाखवला जेव्हा मधुभाऊंनी अर्जुनला सांगितलं होतं की सायलीचे आई बाबा जिवंत आहेत. सायलीला हे ऐकून आनंद पण होतो आणि शॉक पण बसतो. अर्जुन तिला समजावत म्हणतो, जरा विचार कर ना सायली, मधुभाऊंच्या त्या अवस्थेत जेव्हा जेमतेम त्यांना बोलता येत होतं तेव्हा त्यांनी मला हे सांगितलं, कारण त्यांची अशी इच्छा आहे की मी तुझ्या आईबाबांचा शोध घ्यावा, तुझी आणि त्यांची भेट घालून द्यावी. आता आपण दोघे मिळून त्यांना शोधूया. तुला डॉक्टर काय म्हणाले आठवतंय ना? या अवस्थेत सुद्धा मधुभाऊंना सगळं ऐकू येतंय, त्यांना सगळं कळतंय. सो जस्ट इमॅजिन, उद्या जर तुझे खरे आईबाबा सापडलेच आपल्याला आणि ते जेव्हा मधुभाऊंना जाऊन भेटतील तेव्हा मधुभाऊंना हेच सांगतील की त्यांच्यामुळे, मधुभाऊंमुळेच त्यांच्या मुलीला एक चांगलं आयुष्य मिळालंय. आणि मग काय होईल? कदाचित यामुळेच मधुभाऊ कोमातनं बाहेरसुद्धा येतील. अर्जुनचं हे सगळं बोलणं सायली ऐकत असते. अर्जुन म्हणतो, सायली, तुझ्या खऱ्या आईबाबांना शोधण्यासाठी तू माझी साथ देशील ना? प्लीज प्लीज मला साथ देशील ना सायली? आणि इथेच हा प्रोमो संपलेला आहे. भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.